श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी पराठा करणार आहे. लच्छा पराठा मस्त चविष्ट. चला मग पीठ भिजून घेतलेले मी. तीळ, थोडे जिरे, कोथिंबीर, मीठ आणि लाल तिखट, हळद. सर्वात अगोदर तवा गरम करायला ठेवलेला आहे मी आणि पोळी लाटून जशी घेतो आपण तशी पोळी लाटून घ्यायची. गोलाकारात पातळ लाटून घेतली. थोडंसं तेल घालायचं, थोडंसं मीठ घालायचं, हळद, तिखट घालूया चवीनुसार, किंवा लसणाची चटणी टाकली तर याच्यात तरी खूप छान लागतं. थोडासा कांदा लसूण मसाला टाकला आहे मी. पूर्ण तेलामध्ये मिक्स करून पूर्ण पोळीला लावून घेऊया. असं लावून घेतलेलं आहे मी. नंतर त्याच्यावर आपण थोडेसे जिरे घालूया आणि थोडेसे तीळ घातलेत, पांढरे तीळ आहेत. कोथिंबीर घालूया. तीन भाग करायचे, त्याचे आपण कट करून घेऊया. असं रोल तयार करून घ्यायचे छोटे छोटे. परत दुसऱ्या रोलमध्ये ते रोल टाकून घ्यायचा. मग असं गोल करून घेतले मी. लाटून घेणार आहे थोडंसं पीठ लावून. बघा छान लेअर आले त्याला गोल गोलमध्ये. मुलं तर एक आवडीने खाता पटकन. तव्यावर थोडंसं तेल लावून घेऊया. खरपूस भाजून घ्यायचा. भरपूर तेल लावायचं. याला बटर लावलं तरी खूप छान लागतो आणि पराठा नरम पण येतो छान. मी तेल लावलेलं आहे. असे 2-3 तयार करून घेणार आहे. मस्त खरपूस भाजून घेऊया त्याला आपण. सॉससोबत, दहीसोबत का छान लागतो. लोणचं वगैरे किंवा कैरीची लोणची वगैरे. बघा हे असे मस्त किती छान दिसत आहे. मस्त भाजून घेतलेले आहेत मी. सोबत दही घेतलेले. छान गोल गोल लेअर पण आले त्याला मस्त. नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे तो पराठा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका.